बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेत घेत तुमची दिनचर्या पार पाडा। बाहेर जर पाऊस असेल तर गरम भजी खायला काही हरकत नाही, पण जर पित्त असेल तर गरम भज्याच्या फंदात पडू नका। डॉक्टर, माझं डोकं असं भरभरल्यासारखं वाटतं, चक्कर आल्यासारखी वाटते, डोळ्यामधनं अशी आग बाहेर पडते, नाकातोंडातनं आग बाहेर पडल्यासारखी वाटते, हा सगळा छातीचा भाग असा जळजळल्यासारखा वाटतोय, पोटात तर काहीतरी पेटल्यासारखंच वाटतंय, संडासच्या जागेला पण जळजळ होते। ही सगळी लक्षणं जर तुम्हाला असतील तर त्याचं एकच कारण असतं, ते म्हणजे पित्त वाढणं। शरीरामध्ये जर पित्त नावाची एंटिटी जर वाढलेली असेल, गरजेपेक्षा जास्ती झालेली असेल, तर ही तुम्हाला लक्षणं शरीर निर्माण करून देतं। शरीरामध्ये ही लक्षणं निर्माण होतात तेव्हा तुमचा अग्नी बिघडलेला असतो आणि त्याच्यामध्ये जसं चुलीत लाकडं जास्ती झाल्यानंतर त्या पातेल्याला करपतं, कसं दूध सुद्धा करपतं आणि एकदा करपलेलं दूध पुढे तुपापर्यंत तसा जळका वास पुढे घेऊन जातं। तसं एकदा एक लक्षण तुमच्यात पित्ताचं वाढलेलं मिळालं, त्या त्या आपल्या पोटामध्ये जे काही अन्न आहे ते जर सुरुवातीला जळलं तर त्याच्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे धातू चांगले कसे तयार होणार? नाही। मग जर पहिलंच रसधातू बिघडलेला असेल तर पुढचे सगळे धातू बिघडणार। पहिल्या रसधातूमध्ये जर पित्ताची उष्णता आलेली असेल तर ती अगदी शुक्रापर्यंत, शुक्राला सुद्धा मारायला ही उष्णता कमी करत नाही। म्हणजे ही उष्णता जर कमी करायची असेल तर आपल्या जेवणामध्ये पचनाला मदत होतील असे 2-3 पदार्थ जर वापरले तर हे पित्त कमी होतं। त्याच्यात पहिला उपाय जिरं खाणं, जेवल्यानंतर बडीशेप खाणं, मुखशुद्धी नावाचा आपला व्हिडिओ आहे तो बघणं आणि मात्रा, लघु सूच्यकर मात्रा किंवा सूच्यकर मात्रा आपण बघितलेलीच आहे। पित्त कमी व्हायला पाहिजे असेल, सगळ्यात सोपा एकच उपाय, रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 वाजता करा। भूक असेल तरच जेवा, भूक नसली तर जेवू नका आणि बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेत घेत तुमची दिनचर्या पार पाडा। बाहेर जर पाऊस असेल तर गरम भजी खायला काही हरकत नाही, पण जर पित्त असेल तर गरम भज्याच्या फंदात पडू नका। तेव्हा तुम्ही पोटाला लंगन, नुसती पेज पिऊन राहिलात तरीही चालेल। पाऊस खूप येतोय, थांबलं पाहिजे। आजी, आता आम्ही माइंडफुल ईटिंग करतो। छान। मग जेवण काय खातेस, यासोबत कशात खातेस हेही बघ। म्हणजे माझी कांसा थाली, माइंडफुल प्लस ट्रेडिशनल।